नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासाला आपण सायन्सच्या पुस्तकातल्या पहिल्या जो धडा आहे आपला लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण यामध्ये बघितलं की बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन, जैवविविधता आणि वर्गीकरणाची आवश्यकता या मुद्द्याचा काल आपण अभ्यास केला. आजच्या तासाला आपण 5 किंगडम सिस्टीम म्हणजे पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती, कोणकोणत्या त्या सृष्टी आहेत, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स, काय लक्षणं आहेत हे आपण बघणार आहोत. एक तक्ता सुद्धा काल आपण बघितला होता सजीवांच्या वर्गीकरणाचा. त्या तक्त्याच्या वर जी बॉक्स आहे ती आपण सांगितलं होतं तुम्हाला, तो बॉक्स या वर्षीच्या पुस्तकातून कट करायचा आहे. आजच्या तासाला पहिली सृष्टी आपण बघणार आहोत, सृष्टी मोनेरा, किंगडम मोनेरा. यासाठी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायला सांगितलेली आहे. टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड और बटर मिल्क ऑन अ क्लीन glass slide, dilute it with a little water, carefully keep a cover slip, observe it under high power of compound microscope. What did you see? You see moving small rod like microbes, and these microbes are nothing but lactobacilli bacteria. All type of bacteria and blue green algae are included in the kingdom Monera. एक छोटीशी कृती तुम्हाला सांगितलेली आहे ज्यातून आपल्याला सृष्टी मोनेरा, किंगडम मोनेरा बद्दल माहिती मिळणार आहे. हे जे सर्व सजीव आहेत त्यांची लक्षणं काय काय आहेत ती महत्त्वाची आहेत. हे जे सर्व सजीव आहेत ते एकपेशीय असतात, म्हणजेच ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. दे मे बी ऑटोट्रॉफिक और हेटेरोट्रॉफिक. हे आदिकेंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. मीन्स दीज आर प्रोकॅरियोटिक सेल विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गनेल्स. आपण कालच्या तासाला बघितलं की प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक यामधला फरक. प्रोकॅरियोटिक सेल्स ज्या असतात त्यामध्ये डिस्टिंक्ट न्यूक्लियस नसतं आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस असतं. या मोनेरा सृष्टीमध्ये जे विविध सजीव असतात ते आकृतीत आपल्याला दिसत आहे. सजीवांची नावं उच्चारायला थोडीशी कठीण आहेत, पण थोडी प्रॅक्टिस जर आपण त्या नावांची केली, पुन्हा पुन्हा म्हटली, तर आपल्याला त्या नावांचे स्पेलिंगही लक्षात राहतील आणि त्यांचे उच्चार सुद्धा. बघा आकृतीत काय काय दिसतंय. क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, व्हायब्रियो कोलेरी, ट्रेपोनेमा पॅलिडम, स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी, लेजिओनेला न्यूमोनी, साल्मोनेला टायफी, स्टॅफायलोकॉकस ऑरियस, क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम. ही जी सर्व सजीव आहेत हे मोनेरा सृष्टीतील सजीव आपल्याला आकृतीमध्ये दाखवलेले आहे. या आकृत्या सुद्धा आपण आपल्या वहीमध्ये काढायच्या आहेत. मग ही जी सृष्टी मोनेरा आहे, हे जे विषाणू आहेत हे आपण सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यासू शकतो, म्हणून त्यांना आपण जीवाणू सूक्ष्मदर्शकाखालीच फक्त आपण त्यांचा अभ्यास करू शकतो, कारण ते आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाही.
अगदी लहान कण असतात. जर आपण दह्याचा थेंब सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यासला तर आपल्याला ते जीवाणूंची हालचाल फक्त दिसते, इतके ते सूक्ष्म असतात. त्या दह्यामध्ये जे जीवाणू आढळतात त्यांनाच बॅसिलाई जीवाणू असं संबोधतात. याची पुन्हा एकदा लक्षणं सांगते. ऑल द ऑर्गॅनिझम्स इन द मोनेरा किंगडम आर युनिसेल्युलर. They may be autotrophic or heterotrophic. These are prokaryotic cells without distinct nucleus or cell organelles. सृष्टी 2 Kingdom 2 Protista. Do this activity. Prepare a temporary amount of 1 drop of pond water on a glass slide. Observe it under low power and high power of microscope. You will find some motile microbes with irregular shape. These are amoeba. आपण जर साठलेलं जे पाणी असतं डबक्यातलं त्याचा एक थेंब घेतला काचपट्टीवर आणि सूक्ष्मदर्शकाखाली त्याचं निरीक्षण केलं तर आपल्याला असंख्य अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव हालचाल करताना दिसतील. हे सूक्ष्मजीव प्रोटिस्टा या सृष्टीतले आहेत. दे आर इन्क्लुडेड इन द किंगडम प्रोटिस्टा. मग त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिसत आहेत. आकृती सुद्धा दिसते बाजूला बघा. व्हॉल्वॉक्स, पॅरामेशियम, अमीबा, युग्लिना. These are examples of Protista kingdom. Protista kingdom मध्ये जे सूक्ष्मजीव येतात त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते पुढे दिलेले आहेत. त्यांचे लक्षणं दिलेले आहेत. 1. Protista are single celled organisms with well defined nucleus enclosed in a nuclear membrane. पहिलं कॅरेक्टरिस्टिक, पहिलं लक्षण, प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एकपेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. हे सर्व सजीव एकपेशीय आहेत आणि त्यामध्ये आपल्याला केंद्रक सुद्धा दिसतं आहे. बघा आकृतीमध्ये केंद्रक प्रत्येक उदाहरणात आपल्याला दिसतं आहे. हे सूक्ष्मजीव सतत हालचाल करत असतात. त्यामुळे हालचालीसाठी त्यांना छद्मपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. These microorganisms have pseudopodia or hair-like cilia or whip-like flagella for locomotion. हालचालीसाठी केसासारखे बारीक तंतू त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. पॅरामेशियमच्या आजूबाजूला बघा बारीक असे तंतू आपल्याला दिसत आहे आकृतीत. हे जे तंतू असतात हे हालचाल करण्यासाठी या सूक्ष्मजीवांना सजीवांना मदत करत असतात. युग्लिनामध्ये सुद्धा एक केसासारखा आपल्याला भाग दिसतोय, तो सुद्धा त्या युग्लिनाला हालचालीसाठी मदत करतो. अमिबामध्ये त्याचे जे आकार दिसत आहे टोकाजवळचे ते छद्मपाद म्हणजेच स्युडोपोडिया आहेत. ते त्यांना हालचालीसाठी मदत करतात. तिसरं लक्षण आहे दे आर ऑटोट्रॉफिक. फॉर एक्झाम्पल युग्लिना, व्हॉल्वॉक्स contain chloroplast. Heterotrophs, for example, amoeba and paramecium. युग्लिना, व्हॉल्वॉक्स यांच्या पेशीमध्ये हरित लवके असतात आणि त्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणून त्यांना आपण स्वयंपोषी असं म्हणतो. मग यातल्या सर्वच उदाहरणात सर्वच
जे सजीव आहेत प्रोटिस्टा सृष्टीतले हे स्वयंपोषी नाहीत. त्यातले काही स्वयंपोषी आहेत तर काही परपोषी आहेत. सम आर ऑटोट्रॉप्स अँड सम आर हिटरोट्रॉप्स. मग ऑटोट्रॉपचे दोन उदाहरणं आपण बघितले, युग्लिना आणि व्हॉल्वॉक्स. हिटरोट्रॉप्सचे दोन उदाहरणं दिले, पॅरामेशियम आणि प्लाझ्मोडियम किंवा अमिबा. आकृतीमध्ये अमिबा आणि पॅरामेशियम दिसतंय, त्यामध्ये आपल्याला हरित द्रव्य, हरित लवके नसल्यामुळे ते अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात, म्हणून त्यांना आपण परपोषी असं म्हणतो. नंतर दिली किंगडम थर्ड, फंगी, कवके आपण ज्यांना म्हणतो. यासाठी एक ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. टेक अ मॉइस्ट पीस ऑफ ब्रेड और भाकरी अँड कीप इट इन अ कंटेनर विथ लीड फॉर 2 to 3 days. आपल्या घरामध्ये सुद्धा जर खूप दिवस असलेला पाव किंवा भाकरी आपल्याला एका बाजूला राहून गेलेली असेल तर त्यावर पांढऱ्या रंगाची बुरशी आलेली दिसते. आफ्टर 2 to 3 days, a fine cotton thread like tuft is found growing on the surface of the bread. Prepare a temporary mount of few threads from this culture and observe it under microscope. हा जो तंतू आहे पांढरा बुरशी सारखा दिसतो आपल्याला, तो त्यातला काही भाग जर आपण काचपट्टीवर घेतला आणि त्याचं सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केलं तर आपल्याला आकृतीत दाखवल्याप्रमाणे सूक्ष्मदर्शकाखाली बुरशी दिसते. या बुरशीमध्ये काय काय पार्ट्स दाखवले बघा. बीजाणुधानी, त्याला इंग्रजीत म्हटलेलं आहे स्पॉरेंजियम, स्तंभिका, कॉलमेला, स्फितिका, नंतर हायफा आणि बीजाणुधानीधर, खाली रायझॉइड्स, मुलाब. असं या आकृतीमध्ये आपल्याला बुरशीचं जे स्ट्रक्चर आहे ते दिसतं आहे. मग या फंगीचे, कवकांचे लक्षणं काय काय आहेत. आता या कवकांची काय लक्षणं आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ किंगडम 3 फंगी. These are non-green eukaryotic heterotrophic organisms. म्हणजे कवक परपोषी, असंश्लेषी व दृश्य केंद्रकी आहेत. सेकंड, most of them are saprotrophs. They feed upon decaying organic matter. बहुसंख्य जी बुरशीचा प्रकार आहे, कवक आहेत, ते मृतोपजीवी आहेत. सॅप्रोट्रॉप्स म्हणजे काय तर ते मृत सजीवांवर अवलंबून असतात. कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर ते जगतात. तिसरं लक्षण, थर्ड, देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटिन. कवकांची जी पेशी भित्तिका असते ती कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा ही रिकामी जागा विचारली जाते, म्हणून लक्षात ठेवा शब्द थर्ड. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंगी. सेल वॉल ऑफ फंगी इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड डॅश डॅश. स्पेलिंग सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, CHITIN, कायटिन अशी ती रिकामी जागेचं उत्तर असणार आहे. चौथं लक्षण दिलंय फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स. सम फंगी आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लियाय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. काही जे कवक असतात ते तंतुरूपी असतात आणि आतील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. न्यूक्लियस इज प्रेझेंट. न्यूक्लियसचं अनेक वचन त्या ठिकाणी दिलंय, अनेक न्यूक्लियस असतात. न्यूक्लियाय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. पाचवं लक्षण आहे, त्याचे एक्झाम्पल्स दिले.
बेकर्स ईस्ट, ॲस्परजिलस, फंगस ऑन कॉर्न, पेनिसिलियम, मशरूम्स. 5वं मराठीत सांगते बघा. कवक, किण्व, बेकर्स ईस्ट, बुरशी, ॲस्परजिलस, मक्याच्या कणसावरील बुरशी, पेनिसिलियम, भूछत्र. पावसाळ्यामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी भूछत्र आता दिसत आहेत, ज्यांना मशरूम असं आपण म्हणतो. ती एक प्रकारची बुरशी असते. फंगीचं ते उदाहरण आहे. आतापर्यंत आपण 3 किंगडम बघितले. कोणकोणते? मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी. आणि काय बघितलं तर त्यांची लक्षणं बघितली, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. व्हिटाकरानंतर जे शास्त्रज्ञ होते, आपण कालच्या तासाला बघितलं की व्हिटाकर यांनी वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या होत्या. Though many systems of classification are introduced after Whittaker's, his 5 kingdom system is widely accepted. व्हिटाकर यांची ही जी पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती आहे तीच आजपर्यंत प्रमाण मानली जाते आणि हे या पद्धतीचं यश आहे. म्हणजे हीच पद्धती अजूनपर्यंत आपण मानतो. इथपर्यंतचा भाग आजच्या तासातला लक्षात ठेवा. आकृत्या वहीमध्ये काढा. प्रत्येक आकृतीला नावं द्या. वर्गपाठाला ही वही लावायची आहे आणि त्या वहीमध्ये या आकृत्या आपण घरी काढायच्या आहेत.